मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या आयुष्यात घडलेली. हे आमचं तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेज. इथे मुलांची गर्दी जी सकाळी सुरू होते ती रात्र झाली तरी संपत नाही. माझ्या कॉलेजला काही जण अभ्यास करायला येतात, तर काही जण मजा करायला. काही जण सरांचं लेक्चर करायला येतात, तर काही जण कॅन्टीनला बसायला. असं आहे. हा जो बसमधून उतरतोय ना, तो मी आहे, सूरज. मी या कॉलेजमध्ये सेकंड इयर मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे. आज अचानक एक मुलीसोबत ओळख झाली. ओळख म्हणण्यापेक्षा टक्करच झाली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी तिच्याकडे. तिचं मला माहित नाही, पण माझ्या त्या एका नजरेत मी तिला खूप काही बोलून गेलो. असंच एका दिवशी दुपारी घरी जात असताना मला ती पुन्हा दिसली. तेव्हा ती तिच्या फ्रेंड सोबत बसली होती. अचानक माझं लक्ष तिच्या एका मित्राकडे गेलं. त्या सगळ्यांमध्ये तो जरा वेगळाच दिसत होता. भारी. त्याला बघता बघता माझं लक्ष त्याच्या शूज कडे गेलं, जे की चांगले होते. नंतर त्याच्या हातावरच्या टॅटू कडे. खूप छान होता. त्यानंतर त्याच्या महाग दिसणाऱ्या गॉगल कडे. त्याला पाहून मला असं वाटत होतं की देवाने मला का असा साधा बनवला. मी सुद्धा त्याच्यासारखा असतो तर. पण त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट घडली.
आज मला आयुष्यातली एक मोठी गोष्ट समजली. देव सगळ्यांना सर्व काही देत नाही. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही उणीव असतेच. आज मला कमी असण्याचा कमीपणाही नाही आणि जास्त असल्याचा गर्व देखील नाही. आज मला काही गोष्टींचा कमीपणा नाही वाटत, ज्या माझ्याकडे नाही आहेत. अभिमान आहे मला या गोष्टींचा ज्या आता माझ्याकडे आहेत. हाच संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. देवाने जे काही दिले ते भरपूर आहे. त्यातच समाधानी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.